गाईज चांगला पूल झालेला आहे. नेलो रेनकोट घेऊन. बैल भिजले, नाना भिजले. हाँ गाइज मिट्टी लगती है इससे ऊपर, इस वरम पे मिट्टी लगती है. हो तर गाईज फायनल घरी आलो. आता येऊ राहिलोय श्याम का टी. सगळं पब्लिक टी घेऊन राहिलंय. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर गाईज आज आपल्या ब्लॉगला 151 दिवस. तर गाईज फायनली 150 दिवस कंप्लीट होऊन एक दिवस आज फायनली तो चालू आहे. तर मित्रांनो वातावरण तुम्हाला दाखवतो. आज जायचं आपल्या जुन्या घरी बहिराम धरायला गिन्नी होतात. वातावरण तुम्हाला पहिले दाखवतो. 2 दिवस वातावरण मस्त हो राहिलंय. ओ भाई साहेब वातावरण बघा गाईज. हां बरोबर. काही चला जायचं आपल्या जुन्या घरी. मस्त वार आपल्या बैरान धरायचा नाही धरला असून पण तरी पण मदत करायला होतं. तो गाइज फाइनली खेत जोतते तो हो गया है. मेरे आने से ही पहले नाना ने पूरा खेत जोत दिया है. लेकिन अभी उसे लगा नहीं है साइड में माटी की वजह से मैं लेने जा रहा हूँ फड़ी और रस्ती. गाइज मौसम देखिए. ओ भाई साहब गाइज आज तो 80% बारिश आने वाली है. इससे कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं. लेकिन क्या पता इतनी हवा चल रही है उसकी वजह से पूरा बादल बखेर जाएगा. हवा शांत होती ना तो अभी आता ठंडी ठंडी हवा आ रही है. इसका मतलब ऐसा है किधर ना होगा बारिश गिरी होगी. तो अभी लगा दो मैं इसे फली जिसके वजह से. तो गाइज हमने फाइनली से फली लगा दी है. अभी देखो कैसा मिट्टी लगती है इससे ऊपर, इस वरम पे मिट्टी लगती है. हो दाखव ना मी धरतो. तुम्ही जरा बळलं गाईज बघा. आता दाखवतो. हा चला. हो भाई साहेब, हो भाई साहेब. हो गाईज बघा असं हे राहिलंय. गाईज बघता पावसाने सगळं पाणी केलं. पाणी नाही झालं. नाही काही चांगलाच पाऊस आलाय. तर गाईज चांगला पाऊस झालेला आहे बघू शकता तुम्ही. नेलो रेनकोट घेऊन. बैल भिजले, नाना भिजले. आणखी गाईज एवढा जर चालला असतं ना 15 मिनिट आणखीन चांगलाच झाला असतं. आपलं फक्त 2 वाजता राहिले होते तर पावसाने धुमाकूळ गाजवला आहे की ना. गाईज चांगले ढेकं पण येत गळेत. गाईज त्याचा बिग प्रॉब्लेम कोणता आहे माहिती आहे का. आपलं गिन्नी गवत जे तोडलं होतं ना ते गिन्नी गवत आणायचं राहिलं. आता हे बघ गिन्नी गवत. माझ्या चपला पण तिकडे तेवढे माझ्या चपला तिकडं नाही ते गिन्नी गवत राहिलंय. ते गिन्नी गवत बैलगाडी टाकायचं आहे. असा चिखल झाला आहे. आणि मी आला रेनकोट. मला आपलं सेफ्टी फर्स्ट. मोबाईल राहतो असं. मोबाईल धरला का मोबाईलवर काय पाणी पडत नाही. गाईज हो भाई साहेब गाईज काढला वार आहे त्याच्यावर पाणी इकडं रेनकोट उडत. तर गाईज फायनल घरी आलो. आता येऊ राहिलोय श्याम का टी. सगळं पब्लिक टी घेऊन राहिलंय. आपण मग टी घेतो मस्त. वातावरण पाऊस पण झालेलं आहे. आणखीन पावसा वातावरण आहे. तर गाईज आज बसलो 5:30 वाजता जेवायला सगळे. रेसिपी बघा आणि टाइम बघा. आणखीन दिवस आहे तरी सगळे जेव राहिले. आणि अंधारच नाही पडला. हा तर गाईज फायनल झोपा टाइम झालाय. आज आलो मी बाहेर झोपायला. स्लॅबवर जात नाही 2-3 दिवस झालं. तर मित्रांनो आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. तर भेटून ब्लॉग. चला थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.